जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची या ठिकाणी रणधुमाळी सुरू आहे आणि गावागावात या ठिकाणी बैठका सुरू आहेत, सभा सुरू आहेत, प्रचार शुभारंभ सुरू आहे आणि चांगलाच प्रचाराचा धुरा या ठिकाणी उडताना दिसत आहे। आणि आता आपण आलेलो आहोत कदमवाडी या गावात। एरंडोली गटातील हे कदमवाडी हे गाव आहे आणि इथले काही नागरिक आहेत, इथले सुज्ञ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा काय सांगाल, आता जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, नेमकी कदमवाडीकर म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? कदमवाडीवरून माझी ठाम भूमिका आहे। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली तानाजीराव पाटील आप्पा यांनी गेली 22 वर्षे सातत्याने काम करत आहेत आणि ते काम करत असताना विकासाचा डोंगर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथं उभा केलेला आहे। तुम्ही मिरज पौर भागात कुठेही गेला तर तानाजी पाटील यांचं आणि सुरेशभाऊ खाडे यांचं काम नाही असं तुम्हाला एकही गाव दिसणार नाही। आणि ह्या त्यांच्या कामाकडे बघून आम्ही बाकी कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही लोकांचा, नेत्यांचा विचार न करता एकमुखी पाठिंबा आम्ही आमच्या गावातर्फे त्यांना देतोय, हीच आम्ही तुम्हाला खात्री देतो। दादा नाव काय तुमचं? माझं नाव बाबासो संभाजी जाधव, मी कदमवाडीमधलाच नागरिक आहे। काय नेमकी आता भूमिका काय असणार कदमवाडीकर म्हणून तुमची? कदमवाडीमध्ये पक्षविरहित जर म्हणलं तर सध्या लोकांचं मत आहे पक्षापेक्षा नेता महत्त्वाचा आहे, व्यक्ती महत्त्वाचा आहे। आणि व्यक्ती म्हणून तानाजी पाटील आणि कोरे सर जे पंचायत समिती गणात ज्यांची मंडळी उभा राहिली आहेत, ही दोन्हीही अशी व्यक्ती आहेत की कोणी कार्य म्हटलं तर त्याला आरेला कार्य म्हणणारी व्यक्ती नव्हत। एखादी गोष्ट त्यांच्याकडे गेलं तर ती समजून सांगणार किंवा आपल्या हातनं होत नाही तेवढी ती मदत करणार, जरी होत नसेल तर निरंग बसणार, अशा वृत्तीची माणसं आहेत। त्यामुळं पक्ष कुठला आहे हे महत्त्वाचं नाही, आम्हाला ती माणसं व्यवस्थित वाटतात, त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागे राहायचं असं आमचं वैयक्तिक मत आहे। तुम्ही काय सांगाल, भारतीय जनता पार्टीने इथं निधी दिला आहे, आमदार सुरेशभाऊ खाडेने निधी दिला आहे, तानाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सलगर गाव डेव्हलप झालं आहे, अनेक शेजारची गावं डेव्हलप होत आहेत। काय तुम्ही या ठिकाणी या निवडणुकीकडे कोणत्या नजरेने पाहताय? मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की 2014 साली असंच एक गुजरातमध्ये वादळ उठलं तर जे नरेंद्र मोदी नावाचं होतं आणि 2014 साली ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नरेंद्र मोदींनी भरपूर प्रमाणात हे संपादन केलं आणि पुढे जाऊन त्यांना 2019 व 2024च्या इलेक्शनमध्ये पूर्ण देश एकवटला, पर ते वादळ थांबलं नाही, ते वादळ पुढे जाऊन चक्रीवादळ बनलं। तसंच मिरज पूर्व भागात एक कर्नाटक सीमेवर सलगर हे छोटंसं गाव असून त्या गावात हे तानाजीराव पाटील नावाचं एक वादळ उठलंय आणि ते वादळ कुठेही थांबणार नाही आणि कोण थांबवू शकणार नाही। जिल्ह्यातले पूर्ण एरंडोली जिल्हा परिषद गटातील जर नेते एक झाले तरी ते वादळाला थांबवायची कोणाची ताकद नाही आणि ते चक्रीवादळ पुढे जाणार। आणि ते चक्रीवादळ एवढ्यासाठी जाणार का तर त्यांच्याकडे एक संयम आणि बोलण्याची एक त्यांच्याकडे वेगळी पद्धत आहे। लहान असू दे, थोर असू दे, कोण गरीब श्रीमंत, जातीचा भेदभाव नाही, अशा माणसांची ती त्यांची जवळीक आहे आणि त्यांचं जे प्रेम आहे, त्यामुळे ती सगळ्या एरंडोली मतदारसंघातील जी लोक आहेत ती त्यांच्यावर एवढं भरपूरून प्रेम करतात। आज नेते एकवटले म्हणून जनता एकवटली नाही, जनतेचं मनापासून खरं प्रेम आहे की तानाजीराव पाटील हे जिल्हा परिषद निवडून जाणार आणि त्यांच्या संघ जे 2 एरंडोली गणातून व मिरज सलगर गणातून ज्या ललिता कोरे आहेत त्याही भरपूर मताधिक्यानं निवडून जातील, ही तुम्हाला मी गावी देतो। मला एक सांगा, गेल्या वेळा तुमची भूमिका वेगळी होती, यावेळेला तुमची भूमिका वेगळी आहे, नेमकं कोणत्या मुद्द्यावर तुम्ही तानाजी आप्पांना यांनी सपोर्ट करताय? मी गेल्या वेळी विरोधात होतो त्यांच्या आप्पांच्या, पण गेल्या वेळी विरोधात होतो तानाजी आप्पाच्या नेतृत्वाखाली जेवढा विकास झाला आहे, जेवढ्या गोरगरीब जनतेला घरं, कुणाला विहिरी, कुणाच्या पाणंद रस्ते एवढे मंजूर झाले आहेत की ते कोण बोलू शकत नाही। सलगर शिकायसारख्या ठिकाणी 25 वर्षी जे तानाजी पाटलांनी विकास केला त्याच्या पाठीमागं आमच्या गावातले जेवढे बी उद्योगधंदे होते ते बाहेर जात होते। आमच्या गावातील लोकांनी सुद्धा आता जे प्रस्थापित नेते आहेत त्यांनी हेच काम केलं आहे, कुणाला कार्य काय हे ते असंच धंदे चालू आहेत त्यांचे। त्यामुळे मी तानाजी प्रस्थापित नेते कोण, आता त्यांची मी नावं घेऊ शकत नाही, पण तुम्हाला ते कळतील थोड्या दिवसात। कोण आहेत नावं घ्या की? नाही, तुम्हाला सांगू इच्छितो मी, तुम्हाला आता 2 दिवसात मीच सांगणार कोण कोण नेते आहेत ते। काय नेमकं काय करतात त्याने? त्यांचा धंदाच आहे
की आपण काय धंदा आहे? आपण लोकांना विरोध करायचं, कुठलं काम जर गावात चाललं तर त्या कामाला विरोध करायचं. आता मी तुम्हाला सांगतो, सलगरसारख्या गावात ग्रामपंचायतीचं बांधकाम चालू होतं. तानाजी आप्पांनी स्वतःच्या खर्चानं बांधकाम चालू केलं. त्यावेळी असंच माझ्यासारख्या एखाद्या एक सर्व्हिसमॅनला उठवून बसवलं, घाल तू केस, आहेत आम्ही पाठीशी. त्यावेळी त्या एक सर्व्हिसमॅननं काय केलं की हाय बाबा हां हे माझ्या मागं नेते आहेत. तर त्या नेत्याने एवढंच केलं की त्याला पुढं नेऊन 1-2 लाख रुपयाला गंडा गाठला, की केस करायला लावली, वकील कोर्ट कचेरी खेळायला लागली. त्यातनं निष्पन्न काय झालं नाही का, तर सलगरसारख्या ठिकाणी एक सुज्ञ आणि सुसज्ञ अशी इमारत उभारणार आहे. त्या ग्रामपंचायतमध्ये 20-25 गाळ्या आहेत, त्यात एक 20-25 धंदे उभारणार आहेत. त्यामुळं त्यांच्या पोटात दुखत आहे. आता प्रचार काय करतात की ह्या ग्रामपंचायतमध्ये आम्हीच बसणार आहे. अरे तुम्हीच ग्रामपंचायत पाडायसाठी बसलात आणि तुम्ही बसायची तुमची लायकी पण नाही, एवढं सांगू शकतो मी. कुणाची लायकी नाही? विरोधकांची. या ठिकाणी आपण पाहतोय की आता आपण कदमवाडी गावात श्री महादेव आणि श्री हनुमान विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी एक एकत्रित मंदिर आहे आणि इथली ही जनता या मंदिराच्या परिसरामध्ये एकत्र आली आहे. कदमवाडी या गावामध्ये आपण आलो होतो आणि इथल्या जे काय जनता आहे त्या जनतेशी आपण संवाद साधला आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, कदमवाडी.